40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा, जाहीर केलेल्या पॅकेजमधील 8,000 कोटी वितरित, नुकसान भरपाईसाठी आणखी 11,000 कोटींची मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा मकरंद पाटलांचा आरोप, मात्र आमच्याकडून मदत पोहोचल्याचा प्रशासनाचा दावा, सूत्रांची माहिती। तक्रार नसल्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही, काही जण विनाकारण अन्याय झाल्याचं ओरडतात, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, आदित्य ठाकरेंच्या कालच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। पुण्यातील जैन बोर्डिंगबाबत रवींद्र धंगेकर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा, बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची मागणी। नवनाथ वन यांच्याकडून धंगेकर यांचा बावळट नोबिता असा उल्लेख, तर रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेत आलेत, बन यांचा पलटवार। गोखले ग्रुपच्या माघारानंतर जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून ट्रस्टही अधिकृत माघार घेणार, धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणी दरम्यान ट्रस्टच्या वकिलांची माहिती, व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्ट अर्ज दाखल करणार। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्या सोबत आहेत, मोहळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग, जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान। कर्जमाफीसाठी बच्चूकडून आज नागपुरात भव्य मोर्चा, 4 वाजेपर्यंत वाट पाहणार, नंतर आमगिरी बंगल्यावर कूच करणार, बच्चूकडूनचा इशारा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या आजच्या बैठकीवर शेतकरी नेत्यांचा बहिष्कार, तर आंदोलनाच्या दिवशी बैठक का, सरकारनं इथंच बैठकीला यावं आणि कर्जमाफीची घोषणा करावी, बच्चूकडूनची मागणी। जळगावच्या शिवराम नगरमधील एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी, खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेर गावी गेले असताना चोरीची घटना, 7 ते 8 तोळा सोनं चोरीला गेल्याची माहिती। महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नये, मुंबईतून अमित शहांची गर्जना। कुबड्या बोलून शहांकडून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान, स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊतांची टीका। अमित शहांच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाहीये, महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। अजित पवारांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर, 2029 मध्ये 2 कुबड्यांकडे नेते राहणार नाहीयेत, शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे, तर अजित पवारांना शरद पवार यांच्याकडे चर्चेसाठी यावं लागेल, रोहित पवार यांची टीका। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे, उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडाचा उल्लेख, तर उद्धव ठाकरेच भस्म्यारोग झालेला अॅनाकोंडा, शिंदेंचा पलटवार। उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर, उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली, उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सोनं 4,300 रुपये, तर चांदी 6,000 स्वस्त, सोनं 1,18,200 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,45,000